Students, let us start on page number 96. 96 पान नंबरवरती सर्व विद्यार्थ्यांनी एकदा पहा. We shall try to understand what is given here. They were totally drenched and totally happy. I envied their zest for life. They stand for the old beggar and his granddaughter. ते दोघेही म्हणून they were totally drenched. ते दोघंही पावसाने पूर्णपणे ओलेचिंब झाले होते. तरी देखील they were totally happy. त्यांच्या आनंदाला त्यांचा ओलेपणा पाऊस काहीही करू शकत नव्हता. I envied their zest for life. आणि जीवनामध्ये या आनंदाकडं पाहून मला मनाशी हेवा वाटला. आय एनफीड, मी त्यांचा द्वेष केला, मत्सर केला. फॉर देअर झेस्ट इन देअर लाईफ, त्यांच्याकडं हे आनंदी जीवन पाहून मला काहीसं तिरस्कार किंवा मत्सर निर्माण झाला. दॅट सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि या घटनेने माझ्या जीवनाकडं पाहण्याची एक प्रेरणा मला दिली गेली, किंवा मला त्या घटनेने माझ्या जीवनाकडं पाहण्याला भाग पाडलं. दी सीन फोर्स्ड मी, मला बळजबरी केली. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. आय रिअलाइज्ड, मला कळालं. आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, एवढ्या सुखसोयी असताना. नन ऑफ विच दे हॅड, एवढ्या सुखसोयी माझ्याकडं असताना त्यापैकी यातली कोणतीही सुविधा त्यांच्याकडं नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेस्ट वन विच आय लॅक्ड. माझ्याकडं सर्व आहे, परंतु एक बाब माझ्याकडं नाही. त्यांच्याकडं काहीच नाही, परंतु एक बाब किंवा एक गोष्ट त्यांच्याकडं आहे. ते म्हणजे त्यांच्याकडं मालमत्ता नसतानाही त्यांच्या मनामध्ये असलेला सकारात्मक विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेण्याची क्षमता. आणि माझ्याकडं सगळं असूनही एक गोष्टीची उणीव म्हणजे असमाधान, ही गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदी राहणे हा त्यांचा स्वभाव होता. आय फेल्ट असेम्ड, आणि त्याचीच लाज मला वाटली. आय फेल्ट असेम्ड, इट मीन्स मीना फेल्ट असेम्ड टू माय सेल्फ. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ लाईफ ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. मग मी काय केलं तर एक मोठी लांबलचक यादी केली. माझ्याकडं जे आहे ते आणि जे नाही त्याची एक यादी केली. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. जे लोक कल्पनाही करू शकत नाहीत अशा प्रकारची वस्तुस्थिती माझ्याकडं आहे. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. आणि त्या दिवसापासून मी मनाशी ठरवलं, जे आपल्याकडं आहे त्याचाच परिपूर्ण आनंद घेणे, बाकी फारसा विचार न करणे. यूजिंग बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि फ्रॉम दॅट डे द बेगर बिकेम माय गुरु. The beggar became my role model. The beggar became my ideal person, which I would like to emulate his happiness. After a long pause, I asked Meena how long it had taken to her change. बराच लांब मी एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडा वेळ थांबून मी मीनाला प्रश्न विचारला. हाऊ लॉंग इट हॅड टेकन टू चेंज युअर लाईफ.
तुझ्या जीवनामध्ये हा सकारात्मकपणा येण्याकरता किती अवधी लागला, किती वेळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन dawned, she said. एकदा हे रिअलायझेशन began to realize, began to understand, एकदा मला याची जाणीव झाल्यानंतर, म्हणजे त्या भिकाऱ्याकडं काहीही नसताना तो आनंदी राहतो याची जाणीव मला झाल्यानंतर मी मनाशी ठरवलं जे आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आनंद घेणे. शी सेड इट लूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. आणि याचा प्रत्यक्षात रूपांतर होण्याकरता मला जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी लागला. इट डिड नॉट हॅपन इन अ मिनिट. इट टूक लॉंग टाईम टू चेंज माय माइंड. माझ्या मनामध्ये बदल होण्याकरता बराचसा अवधी लागला. म्हणजे इट हॅड टेकन 2 years. नाऊ नथिंग मॅटर्स. आय ॲम ऑलवेज हॅपी. आणि त्या दिवसापासून आय ॲम मीन्स मीना इज ऑलवेज हॅपी. मीना फाइंड happiness in every small thing, in every situation and in every person. प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये मी आनंदच पाहत आहे. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? द रायटर सुधा मूर्ती आस्क्ड अ क्वेश्चन टू मीना. What she asked, did you give any गुरुदक्षिणा to your गुरु? मग या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस का? आय आस्क्ड. मी तिला विचारलं. नो, अनफॉर्च्युनेटली. दुर्दैवाने मी त्या ओल्ड बेगरला काहीही देऊ शकलेले नव्हते. बाय द टाईम I understood things what he was dead. आणि या सगळ्या गोष्टी घडण्याच्या आत तो मृत झालेला होता. तो मेलेला असल्यामुळं, तो मेल्यामुळं मला काहीही करता आलेलं नाही. म्हणजे त्या माणसाचं महत्त्व कळण्यापूर्वी किंवा महत्त्व कळालं परंतु मी त्याला मदत करू शकले नाहीत. हे कळणं न कळण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. बट आय स्पॉन्सर्ड, आय प्रोव्हाइड फंड्स. SPONSORED स्पॉन्सर्ड म्हणजे प्रायोजित करणे. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर. मी तिच्या ग्रँडडॉटरला, नातीला मात्र त्याचं उत्तरदायित्व जे माझ्याकडे राहिलं होतं ते कार्य मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बट आय स्पॉन्सर्ड, आय प्रोव्हाइडेड लिटल फंड्स टू हिज ग्रँडडॉटर ऑन टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. त्याला एक सन्मान म्हणून, त्याला एक सॅल्यूट म्हणून त्याच्या नातीला मी एका स्कूल बोर्डिंगमध्ये ठेवलं. आणि स्कूल बोर्डिंगमध्ये ठेवून तिच्या शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, कपड्याचा सगळा खर्च मी केला. कारण का ज्या ओल्ड बेगरपासून मला हा आनंद मिळाला, जीवनातला सकारात्मक दृष्टिकोन मिळाला, त्याची सेवा मला करता आली नाही परंतु त्याच्या नातीची सेवा मला करण्याचं भाग्य मला मिळालं. अँड आय गिव्ह और आय गेव रिस्पेक्ट टू हिम इन दॅट वे. या पद्धतीने मी त्याला मान सन्मान दिला. कळाला असेल अशा प्रकारचा एकदम सोपा, साधा परंतु
महान अर्थाने गर्भित असलेला हा धडा रिटन बाय सुधा मूर्तीने आपल्याला दिला. प्रश्नोत्तराकरता भाग हा नक्कीच करा, परंतु आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक समजल्या पाहिजेत आणि जाणीवपूर्वक जर समजल्या तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो. म्हणून कोणीही निराश न राहता प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक घटनेचा, आपल्याकडं जे आहे त्या सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेत चला. मोठ्या गोष्टी आपण करू शकत नाहीत, परंतु लहान गोष्टी मात्र मोठ्या मनाने जर केल्या तर नक्कीच माणसाला आनंद मिळतो. म्हणून प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टीने पहा. थिंक ऑलवेज पॉझिटिव्हली, हाच एक मेसेज प्रत्येकाने ध्यानात घ्या. अशा पद्धतीने आपला हा धडा इथंच आपण संपूया. प्रश्नोत्तराकरता रिलायबल टार्गेट किंवा गाईडमधून A1मधील 4 प्रश्न, A2मधील 1 प्रश्न, A3मधील जे असेल ते, A4मधील म्हणजे ग्रामरचे या धड्यामध्ये साधारणपणे 70 ते 80 वाक्य ग्रामरचे आहेत. चेंज इंटू इनडायरेक्ट असेल, रिमूव्ह टू असेल, इफचा क्लॉज असेल, 100 वाक्य या पाठामध्ये आहेत. तर पेन्सिल घ्या, वाक्य शोधा आणि आपल्या झालेल्या नियमाप्रमाणे वाक्य करण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत या पिवळ्या पट्टीमध्ये काही माहिती आहे पहा. झेस्ट कठीण शब्द आहे, याचा सोपा अर्थ आहे ग्रेट एन्जॉयमेंट ऑर इन्थुजियाझम, एक आनंद किंवा उत्साह असा झेस्टचा अर्थ होतो. व्हॉट डीड मीना डू टू शो ग्रॅटिट्यूड टू हर गुरु, याचं उत्तर लिहून काढा. पुढं स्पॉन्सर म्हणजे प्रोव्हाइड फंड्स फॉर अ गुड पर्पज, तो या अर्थ माहीत करून घ्या. असेस्ट म्हणजे अ युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग्स. रिअलायझेशन डॉन्ड म्हणजे बिगिन टू रिअलाइज. त्याचबरोबर कंप्लीट द फॉलोइंग टेबल हा एक भाग आलेला आहे. अटरन्स आणि हू सेड टू हुम. हू सेड टू हुम, कोण कोणाला म्हणालं, तर हेही एक वर्गपाठामध्ये लिहून काढा. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट सी. मग आता श्वेता ही अत्यंत सुंदर मुलगी आहे, कोण म्हणालं? द रायटर सेड, कोणाला? टू मीना. व्हेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम. अगं घोड्याची तट्टानी किंवा घोड्याचं किंवा गाढवाचं पिलू असेल तर ते लहानपणी अत्यंत चांगलं दिसतं. हे कोण म्हणालं? तर मीना सेड टू द रायटर. जे आहे ते बारकाईने पहा, छानपैकी वर्गपाठाच्या वहीत लिहून काढा. ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.